हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. ॲग्री रनर्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ओके, आज आपण 2024 च्या पी-वाय-क्यू बघणार आहोत. आणि यामध्ये जे आपण 2024 मध्ये टेस्ट सिरीज घेतली होती, त्यामधले टेस्ट सिरीज मधले जसेच्या तसे क्वेश्चन हे एमसीआर पीजीसीईटी मध्ये आले होते. चला आपण बघूया. म्हणजे मी त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा ठेवला आहे, की हा क्वेश्चन आपण जेव्हा बॅचमध्ये होतो, तेव्हा आपण बॅचमध्ये कव्हर केला होता आणि सेम क्वेश्चन तुम्हाला एमसीआर पीजीसीईटी 2024 मध्ये विचारलेला आहे. ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर सायंटिफिक नेम. आपल्याला यामध्ये काय विचारलंय की सायंटिफिक नेम काय आहे ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोररचं. आणि ऑप्शन्स दिले आहे बघा. लिरिओमायझा ट्रायफोली, ल्युसिनोडस ऑर्बानालिस, ऑप्शन सी आहे मायलोसेरस स्पीसीज आणि ऑप्शन डी आहे इरिया स्पीसीज. हा क्वेश्चन सेम क्वेश्चन JRF 2019 मध्ये सुद्धा विचारला होता. फक्त त्यांनी क्वेश्चन हा विचारला होता की ल्युसिनोडस ऑर्बानालस इज अ पेस्ट ऑफ. आणि ऑप्शन्स दिले होते पोटॅटो, टोमॅटो, ब्रिंजल अँड टोमॅटो. ओके. तर ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर काय आहे? मोनोफॅगस पेस्ट आहे. इम्पॉर्टंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोररचं सायंटिफिक नेम काय आहे? ल्युसिनोडस ऑर्बानालिस. वेल लिरिओमायझा ट्रायफोली काय आहे? लीफ मायनर. मायलोस्पेरस स्पीसीज काय आहे? हा सुद्धा हाफ मून शेप तुम्ही रीड केलं असेल. हाफ मून शेप ज्याचे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे ते ब्रिंजल क्रॉप मध्ये दिसून येतात. कशा याला काय म्हणतो आपण? ऍश ववेल. ओके. काय म्हणतो? ऍश ववेल. आणि इरिया स्पीसीज ही काय आहे? ओकराची म्हणजे मालव्यासी फॅमिलीची पेस्ट आहे इरिया स्पीसीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल इज कॉज्ड बाय. आणि ऑप्शन्स आहे बघा. ए बॅक्टेरिया, बी फंगस, सी प्रोटोझुआ आणि ऑप्शन डी आहे एमएलओ म्हणजे मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम और याला फ्लायटोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम सुद्धा म्हणतात. तर लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल जो आहे हा कशामुळे होतो? एमएलओ मध्ये. एमएलओ मुळे म्हणजे काय? मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. आणि याचा ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे? ओके. याचा ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे? तर लीफ ऑफर सेटियस फायसिटस. सेटियस फायसिटस हे त्याचं काय आहे? सायंटिफिक नेम आहे. लक्षात ठेवायचे कोण? लीफ ऑफर हा काय आहे? ट्रान्समिटिंग एजंट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इरियाज व्हायटेला इज अ पेस्ट ऑफ. आणि ऑप्शन आहे ए ब्रिंजल, बी ओक्रा, सी टोमॅटो आणि डी पोटॅटो. आपण आधीच बघितलं की इरियाज व्हायटेला किंवा इरियाज इन्सुलेना ही जी आहे ही ऑलिगोफॅगस पेस्ट आहे. कोणती पेस्ट आहे? ऑलिगोफॅगस पेस्ट. ऑलिगोफॅगस पेस्ट म्हणजे काय? की जे एका फॅमिली क्रॉप वरती फीड करते. ओके. इरियाज व्हेटेला आणि इरियाज इन्सुलेना काय करते? मालवेसी फॅमिली, मालवेसी फॅमिलीवरती फीड करते. आता ओक्रा हे मालवेसी फॅमिलीचे मेंबर आहे. ओके. आपला करेक्ट आन्सर तर ओक्रा आहे. पण मालवेसी फॅमिलीमध्ये आणखी कोणते क्रॉप येतात? तर हिबिस्कस. ओके. हिबिस्कस. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आपल्याला कॉटन. कोणतं? कॉटन. म्हणूनच ओक्रा ॲज अ ट्रॅप क्रॉप यूज करतात कॉटनमध्ये. कशाचा इन्सिडन्स कमी झाला पाहिजे? इरियाज व्हायटेला किंवा इरियाज इन्सुलेनाचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एपिडेमिक पेस्ट डेफिनेशन. डेफिनेशन विचारलेली आहे आपल्याला एपिडेमिक पेस्टची. आणि इथं आपण कन्फ्युज होतो इपिडेमिक आणि एंडेमिक मध्ये. इपिडेमिक आणि एंडेमिक. तुम्हाला काय विचारलं आहे? एंडेमिक पेस्ट. तर बघा. सडन आउटब्रेक ऑफ अ पेस्ट इन अ सिव्हिअर फॉर्म और इन अ रिजन ॲट अ पर्टिक्युलर टाइम. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला? यामध्ये काय सांगितलंय यांनी? सडन आउटब्रेक होतो एखाद्या पेस्टचा सिव्हिअर फॉर्म मध्ये पर्टिक्युलर रिजन मध्ये. ओके. पर्टिक्युलर रिजन आणि पर्टिक्युलर टाइम मध्ये एखादी पेस्ट जर सडन आउटब्रेक दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं? इपिडेमिक. ओके. त्याला काय म्हणायचं? इपिडेमिक पेस्ट. जर याचं एक्झाम्पल म्हटलं तर वेल नोन एक्झाम्पल होते स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा, जे की 2019 मध्ये आपल्याला दिसून आली होती. ओके. देन ऑप्शन बी बघा. ऑकर्स ऑन द क्रॉप थ्रू आउट द इयर अँड इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल. जे काय आहे ते आपल्याला थ्रू आउट द इयर दिसते. हां. आणि इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल याला काय म्हणायचं? पर्सिस्टंट पेस्ट. पर्सिस्टंटली दिसते आपल्याला. थ्रू आउट द इयर दिसते आणि व्हिच इज डिफिकल्ट टू कंट्रोल अल्सो. आणि ऑप्शन सी आहे बघा. ऑकरन्स ऑफ द पेस्ट इन अ लो लेवल इन अ फ्यू पॉकेट्स रेग्युलरली अँड कन्फाइन्ड टू पर्टिक्युलर एरिया. तर बघा आता जे डेफिनेशन विचारले आहे त्याच्या नावातच आहे एंड. एंडेमिक म्हणजे कुठेतरी त्याला काय आहे? स्टॉप आहे. त्याच्यामध्ये आहे कन्फाइन्ड टू पर्टिक्युलर एरिया. याचा एंड काय आहे? म्हणजे
ही जी क्वेस्ट आहे हिचा एंड आहे कुठंतरी ती स्टॉप होते. कुठं स्टॉप होते? पर्टिक्युलर एरियाला स्टॉप होते. एवढं रीड करायची सुद्धा गरज नाही. याच्यावरूनच कळते की कन्फाईन्ड टू पर्टिक्युलर एरिया म्हटलं म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल? एंडेमिक पेस्ट. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. वर्कर बी, इथं वर्कर बी करसाल. ओके, वर्कर बी फीड ऑन डॅश डॅश टू डेव्हलप ॲज अ क्वीन. आणि ऑप्शन्स ए आहे, ऑप्शन्स बघा, प्रोपोलिस, रॉयल जेली, बी वेनम आणि वॅक्स. जेव्हा वर्कर बी त्याला क्वीन म्हणून डेव्हलप करायचं असते तेव्हा ती कशावरती फीड करते? रॉयल जेली. कोणती ग्लँड सिक्रेट करते? हायपोफॅरेंजियल ग्लँड विच सिक्रेट्स रॉयल जेली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पॉलिमॉर्फिझम अकर इन. आणि आपला ऑप्शन्स आहे ओडोनॅटा, बिटरमाइट, हाफिड आणि गॉल्डफ्लाय. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. पॉलिमॉर्फिझम आपण लास्ट याच्यामध्येच बघितलं की पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. तर बघा, पॉलिमॉर्फिझम जे आहे हे कशामध्ये दिसते? टर्माइट्स मध्ये. वाईल आफिड मध्ये जे आहे पार्थेनोजेनेसिस दिसून येते. काय दिसून येते? पार्थेनोजेनेसिस. आणि गॉल्डफ्लाय मध्ये पॅडिओजेनेसिस. पॅडिओजेनेसिस. कन्फ्युज व्हायचं नाही. पार्थेनोजेनेसिस आफिड, पॅडिओजेनेसिस गॉल्डफ्लाय, पॉलिमॉर्फिझम टर्माइट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाल्टेयर्स प्रेझेंट इन. आणि ऑप्शन ए आहे कोलिओप्टेरा, बी लेपिडोप्टेरा, ऑप्शन डी डिप्टेरा आणि ऑप्शन डी हायमेनोप्टेरा. हाल्टेयर्स काय आहे? तर जो हाइंड विंग आहे. ओके, हाइंड विंग काय आहे? डंबेल शेप होतो. डंबेल डंबेल शेप दिसतो. ॲज अ बॅलन्सर ऑर्गन म्हणून यूज करतात. बॅलन्स ऑर्गन म्हणून युज्ड होतो इन डिप्टेरा. हाल्टेर हा विंग टाईप आहे. ओके, हाइंड विंग जो आहे तो रिड्यूस असतो, डंबेल शेप सारखा असतो, ऍज अ बॅलन्सिंग ऑर्गन म्हणून यूज होतो. कशामध्ये? डिप्टेरामध्ये. सीडब्ल्यूसी मध्ये क्वेश्चन आला होता की हाल्टेअर्स प्रेझेंट इन, आणि त्यांनी ऑप्शन मध्ये ऑर्डर्स नव्हत्या दिलेल्या. त्याच्यामध्ये असं म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले होते, इन्सेक्टचे नावं दिले होते. जसं की बटरफ्लाय होतं, त्याच्यानंतर कॉक्रोच होतं आणि मॉस्किटो आन्सर दिलं होतं त्यांनी. काय दिलं होतं? मॉस्किटो. आता आपल्याला यासाठी लक्षात ठेवायचं आहे, ज्या काही ऑर्डर आहेत त्याचे 1, 2, 3 जे काही समवॉट एक्झाम्पल आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. कारण 2020 मध्ये सुद्धा एक क्वेश्चन आला होता, ऑर्डर ऑफ लोक्युस्ट. तर लोक्युस्टची ऑर्डर कोणती आहे? तर ऑर्थोप्टेरा. सेम इथे म्हणजे सीडब्ल्यूसी आपला 2025 चा आय थिंक 24 फेब्रुवारी 2025 ला पेपर झाला होता. त्यांनी मॉस्किटो आन्सर दिलं होतं इन्स्टेड ऑफ डिप्टेरा. म्हणजे काय आपण काय त्याच्यामध्ये आपण काय होतो? कन्फ्यूज होतो. ओके, हायमेनोप्टेरामध्ये सगळ्यालाच माहिती आहे की हॅम्युलेट टाईप ऑफ विंग प्रेझेंट असतात. कोणते असतात? हॅम्युलेट. हायमेनोप्टेरामध्ये हॅम्युलेट. लेपिडोप्टेरामध्ये स्केली विंग्स आणि कोलिओप्टेरामध्ये इलायट्रा. करेक्ट आन्सर काय आपला? ऑप्शन सी डिप्टेरा. त्याच्यामध्ये काय असते? हाल्टेअर्स प्रेझेंट असते. बघा, आपण लास्ट इयर N2 121 चं एक 2 तासाचं लेक्चर घेतलं आहे. त्याच्यामध्ये डिटेल असं एक्सप्लेन केलं आहे की हाल्टेअर काय असतो, कुठं प्रेझेंट असतो. बघा, हा डंबेल शेप जो आहे हा हाल्टेअर्स आहे. ओके, हा बॅलन्सर ऑर्गन म्हणून यूज होतो. एकदा तुम्ही 1.5 च्या स्पीडनी ते काहीतरी 1 hour 51 मिनिटचं सेशन आहे, ते तुम्ही एकदा बघा. त्याच्यामध्ये तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन काय होतात? क्लिअर होतात. बघा, मी इथेही दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी हे जे क्वेश्चन आहे हे आपण जी आपली टेस्ट सिरीज होती त्याच्यामध्ये कव्हर केले होते आणि एक्झॅक्ट क्वेश्चन एक्झामला सुद्धा आले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सायंटिफिक नेम ऑफ चिली थ्रिप्स. आणि ऑप्शन्स आहे ए थ्रिप्स टॅबाकी, बी कायरोथ्रिप्स डॉर्सालिस, सी स्टर्नोचायटोथ्रिप्स, बी फॉर्मिस आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये थ्रिप्स दिसते. आपण काय करतो? ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. सरकारी ऑप्शन माहिती आहे की जिथं म्हणजे एक ठरलेला पॅटर्न आहे आपला की जिथं ऑल ऑफ दी अबोव दिसलं की तिथं टिक करून द्यायचं. किंवा काय आहे? थ्रिप्स टॅबाकी. कोणी कोणी काय करतं? ऑप्शन एक टिक करून देतं. पण अशा वेळी काय करायचंय? आपल्याला सर्व ऑप्शन थरोली रीड करायचे आहे. ओके, थ्रिप्स टॅबाकी आहे काय? जनरल थ्रिप्स आहे. ओके, कायरोथ्रिप्स डॉर्सालिस चिली थ्रिप्स, नथिंग बट चिली थ्रिप्स. आर करेक्ट आन्सर इज बी. आणि स्टर्नचायटोथ्रिप्स बी फॉर्मिस जो आहे हा काय आहे? राईस थ्रिप्स. ओके, स्पेसिफिक थ्रिप्स राईस थ्रिप्स. ओके, चिली थ्रिप्स आपण बघा 2012 पासून आपण सिरीज बघत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला चिली थ्रिप्स वरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहे. ओके, किंवा थ्रिप्स वरती क्वेश्चन विचारलेले आहे. तर आपण जनरल ऍग्रिकल्चर जे युट्यूब चॅनल आहे त्यावरती एक सेशन घेतलाय पूर्ण चिली थ्रिप्स वरती, त्याची लाईफ हिस्ट्री, त्याचे सिम्पटम्स आणि मॅनेजमेंट. ओके, तर तुम्ही एकदा
त्याला व्हिजिट करा. काहीतरी 5 मिनिटाचंच लेक्चर आहे. 1.5च्या स्पीडमध्ये तुमचं 3.5 मिनिटातच कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे त्यामुळे काय होईल, की तुमचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन आपला मोटो काय आहे, की आपला ऑब्जेक्टिव्ह चुकायला नको. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया, की मॅच द टर्म विथ देअर प्रोसेस. हा क्वेश्चन मी मागच्या वर्षी टेस्ट सीरीजला दिला होता आणि सेम क्वेश्चन इथं घेतलाय आणि 2024 मध्ये विचारलं होतं ऑर्गॅनोजेनेसिस बद्दल. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल, की कंटेंट किती व्यवस्थित आहे आणि तुमची चॉईस किती पद्धतशीर आहे. ओके. किती स्पेसिफिक आहे. तर बघा ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय? की डिफरन्शिएशन ऑफ ऑर्गन. तर बघा आपल्याला सेकंड आन्सर कशामध्ये दिसते? ऑर्गॅनो आणि जेनेसिस म्हणजे काय? डिफरन्शिएशन ऑफ ऑर्गन. तर सेकंड आपल्याला कशामध्ये दिसते? ए, बी आणि सी मध्ये दिसते. पण आपलं डी ऑप्शन काय? कटलं. ओके. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय? की स्टेजेस फ्रॉम झायगोट टू एक्लोजन. त्याला काय म्हणू आपण? एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजे झायगोट. ओके. त्याला काय म्हणायचं आहे? एम्ब्रिओजेनेसिस. आता 2-1 सीरीज झाली आपली. 2-1 कशामध्ये दिसते? ए मध्ये नाहीये म्हणजे ते ऑप्शन कटलं. राहिले बी आणि सी. तर मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय? की चेंजेस फॉर्म्स आहे हे. हे काय आहे? चेंजेस फ्रॉम एग टू अडल्ट. ओके. आणि मेटामॉर्फोसिस मध्ये काय पाहतो आपण जनरली? स्टेजेस. त्याच्यामधलं इम्पॉर्टंट हाच पॉइंट आहे. फॉर्म आणि स्टेजेस यावर, कारण तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल मॉर्फोजेनेसिस मध्ये आणि मेटामॉर्फोसिस मध्ये. तर मेटामॉर्फोसिस मध्ये काय येतात? जनरली स्टेजेस येतात. ओके. आणि मॉर्फोजेनेसिस मध्ये कसे फॉर्म त्याच्यात चेंज करतो त्याला काय म्हणतात? चेंजेस. करेक्ट आन्सर काय? आपलं सिरीज काय बनते? 2-1-3-4. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन्सेक्टिसाइड ऍक्ट केम इन टू एक्झिस्टन्स आणि करेक्ट आपल्या आन्सर्स आहे बघा. ऑप्शन ए 1966, 1968, 1971 आणि 1972. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? 1968. जे आपण पीवायक्यू अनालिसिस सिरीज घेतली त्यामध्ये हा क्वेश्चन इन्क्लूड केला होता आणि त्यामध्ये माझ्याने चुकून तुम्हाला आन्सर सांगितलं गेलं होतं. तिथं होतं इनॅक्टेड. ओके. इनॅक्टेड जर आहे तर इनॅक्टेड मध्ये आन्सर काय येईल? 1971 आणि एक्झिस्टन्स जर आहे तर आपला करेक्ट आन्सर काय येईल? 1968. ओके. आणि याचं जे इन्सेक्टिसाइड ऍक्टचं नाव आता चेंज होऊन काय आलं? पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल. पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल 2008. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हाईट फ्लाय इज अ वेक्टर ऑफ आणि ऑप्शन्स आहे ए लीफ कर्ल इन चिली, ऑप्शन बी येलो अँड मोझॅक ऑफ ओकरा, ऑप्शन सी कुकुंबर मोझॅक आणि ऑप्शन डी पिजन पी स्टरलेटी मोझॅक. तर बघा आपलं लीफ कर्ल, जेवढे लीफ कर्ल आहेत ते व्हाईट फ्लायने ट्रान्समिट होतात. पण इन केस ऑफ चिली हा कशाने ट्रान्समिट होतो? थ्रिप्सनी. कशाने ट्रान्समिट होतो? थ्रिप्सने. आणि येलो अँड मोझॅक ओकरा जो आहे तो कशाने ट्रान्समिट होतो? व्हाईट फ्लायने. आपला करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. कुकुंबर मोझॅक जो आहे तो कशाने होतो? ऍफिड, ऍपिस क्रॅसिओरा. कोणता ऍफिड? ऍपिस क्रॅसिओरा. आणि पिजन पी स्टरलिटी मोझॅक जो की माइटनी. ओके. अकॅरिया कजनी. नाव लक्षात ठेवायचं. अकॅरिया कजनी. ओके. अशा प्रकारे आपले जे 2024 चे जे क्वेश्चन आहे ते संपले आहे. ओके. बेस्ट ऑफ लक. स्टॉप हिअर. थँक यू सो मच.